दोन्ही संघाचे टूर्नामेंट आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेले आहेत, तर सामना सुरू होईल. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानामध्ये आपण पाहतोय. संदीप पाटील सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत, तर स्क्वेलेकचे पंच अतिश पाटील सर पाहायला मिळत आहेत आणि तिसरे पंच निकलेश बजागे सर. ओवली प्रीमियर लीग 20-25 अंतिम दिवस आणि या सुपर संडे मध्ये या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. ओवली क्रिकेट ब्लास्ट आपण बघतोय पर्व चौथा. विकास जोशी आणि भूषण म्हात्रे ही सलमी मैदानामध्ये, तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रवीण जोशी वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. विकास जोशी आपण बघतोय स्ट्रायकर बॅटर, तर नॉन स्ट्राईक बॅटर पाहायला मिळतोय भूषण म्हात्रे आणि फ्रंटलाईन गोलंदाज प्रवीण जोशी. पहिला चेंडू इथे मात्र लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. चौकाने सुरुवात आजच्या दिवसाची फलंदाज विकास जोशी त्या बॅट मधून. चौकाराने स्वतःच संघाचं अकाउंट ओपन करताना आपण बघतोय विकास जोशी हा फलंदाज. पहिले षटक मार्गस्थ आहे. या पावट्याचं पहिले षटक 2 षटक ऑल्टरनेट मध्ये तैनात केले गेले आहेत, त्यामध्ये मिड विकेट लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र खराब चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. हे सावंत धावेचं देखील अकाउंट ओपन होतंय. संदीप सर तर नक्कीच तिसऱ्या पंचांकडून देखील चेक केले गेलेले आहे. हा चेंडू पिचच्या बाहेर पिच झालेला आणि परिणामस्वरूप पंचांनी तो नो घोषित केलेला आहे. खेळाडू कक्षामधून कुठल्या प्रकारचा नक्कीच आपण आवाज करायचा नाही, कारण ऑफिशियल पंच नक्कीच आपण पाहतोय आणि पंचांशी देखील कुठल्या प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाही. काल ज्याप्रमाणे नक्कीच आपण बघितलं तर एकदम व्यवस्थित कालचा दिवस पूर्ण झाला होता आणि तीच अपेक्षा आजच्या दिवशी देखील केली जात आहे आपल्याकडून. फ्रीट चेंडू आहे, पंचांचा फ्रीटचा देखील इशारा आलेला आहे. फ्रीटवर बिग हिट खेळण्याचा प्रयत्न आणि बिग हिट, फ्रीटवर बिग हिट आपल्याला पाहायला मिळतोय. मंडप बजाव षटकार फलंदाज विकास जोशीच्या बॅटमधून. विकास जोशी 10 का दम दाखवताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, 11 धावा. आक्रमक सुरुवात, पॉझिटिव्ह स्टार्ट आपण पाहतोय नेंजल नॅन्सी इंडियाबाजेच्या संघाकडून. षटकातील पुढील चेंडू यावेळी लॉर्ड फुलडा चेंडू होता. दिशा देण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही. लेग बॅटचा इशारा पण पंच आपण पाहतोय करत आहेत, कारण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलेला नाही.
धावसंख्या 12 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आजच्या अंतिम दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय रमणिक स्पोर्ट्स विपक्ष नेंजेलला नॅन्सी इंटरप्राइजेस आणि यानंतर पाटील वॉरियर्स विपक्ष SB पाटील अँड कंपनी या दोन संघामधील सामना पाहायला मिळेल. प्रवीण जोशी बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना. इथे मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण मिड ऑफ फ्रीजन मध्ये झेल आणि पहिला फलंदाज बाद होताना झेलबाजी रूपाने भूषण म्हात्रे याची गेली संपुष्टात. यावेळी फुलटा चेंडू होता. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. एक रिस्की रन्स दीपेश पाटील पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या 13. आपण सामना पाहतोय रमणिक स्पोर्ट्स विपक्ष नेंजेल नॅन्सी इंटरप्राइजेस. एका बाजूला विकास जोशी यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला मुकेश जोशी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यानंतर आपण सामना पाहणार होतो SB पाटील आणि कंपनी विपक्ष पाटील वॉरियर्स या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे पॉइंट सेम आहेत म्हणजे हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा सामना आहे. 3 सामने खेळलेले आहेत. दोन्ही संघ 2 पराभव 1 विजय ही स्थिती दोन्ही संघांची पॉइंट टेबल मध्ये पाहायला मिळत आहे. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 13. काल 2 सामने पराभूत झाल्यानंतर अखेर रमणिक स्पोर्ट्स संघाने आपलं विजयाचं खातं उघडलं होतं. तिसऱ्या सामन्यामध्ये जॉन्टी जोशी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसरं षटक घातल्याची जबाबदारी नक्कीच त्याने स्वीकारलेली आहे. जॉन्टी जोशी आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर सामन्याकडे फलंदाज दीपेश पाटील. इथे मात्र फटका फसलेला आहे. एस्ट्रेशिक चेंडूपर्यंत पोहोचला होता मात्र झेलला कॅरी करता आलेला नाही. धावसंख्या 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळी सामन्याकडे फलंदाज विकास जोशी जो वैयक्तिक 10 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चिन्हाने बॅट मध्ये संपर्क साधू शकलेला नाही फलंदाज.
दोन सामने गमावल्यानंतर रमणीक स्पोर्ट्स संघाने या काल विजयीचा संपादन केला होता आणि आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवलेलं आहे. यायला मात्र चांगला फटका आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडूला फेकून दिले स्क्वेअरच्या वरून सीमापार षटकार. पुन्हा एकदा फाईन केल्याचा प्रयत्न. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. मात्र इथे या फलंदाज बाद होईल. दीपेश पाटील याची गेली संपुष्टात येईल. आज जल्लेत संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 21 धावा. न्यू बॅटर विराज म्हात्रे आता मात्र खेळपट्टीवर एंटर होतोय. आपण सामना पाहतोय रमणीक स्पोर्ट्स विपक्ष नॅन्सी इंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल पाटील वॉरियर विपक्ष एस बी पाटील अँड कंपनी. पॉईंट टेबलमध्ये या पाटील वॉरियर संघ नंबर 1 वर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या संघाने 3 सामने खेळलेले आहेत आणि तिन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. गोलंदाज जॉन्टी जोशी बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना त्याचा सामना करेल नवीन फलंदाज विराज म्हात्रे. लॉर फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण डिप्स कडले एक रिझन मध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 22 वर. होली प्रीमियर लीग 20-25 पर्व 4 आपण पाहतोय. सीझन 4 ओफेल 20-25 या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. इथे या फान केलेल्या चेंडूला मात्र फलंदाज बाद. येस आणखीन फलंदाज बाद होताना इथे मात्र विकास जोशी याची खेळी संपुष्टात येताना यावेळी गोलंदाज अजय पाटील गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. तर अजय पाटील याचा सामना करेल फलंदाज
विराज म्हात्रे जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या 23 धावा, 23. आजच्या अंतिम दिवसामधील पहिला सामना आपण बघतोय रमणीक स्पोर्ट्स विपक्ष नेंजल नॅन्सी इंटरबाजेस या दोन संघामध्ये. यानंतर पाटील वॉरियर विपक्ष SB पाटील अँड कंपनी. अजय पाटील व्यापीठाच्या टोकावरून बोलताना यावेळी सामना करेल फलंदाज मोनित जोशी. इथे खोलर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. क्विक थ्रो देखील, फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या 24, 24. एकेरी धावेने धावफलक हलताडलेला अजय पाटील आपण पाहतोय कालपासून कंट्रोल गोलंदाजी करताना, अगदी विकेट टू विकेट टिचून गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. मोठे फरक खेळण्याची जास्ती संधी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना देत नाही. क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद होतोय. या चौथा. टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि नवीन फलंदाज आता मात्र फलंदाजासाठी अल्पेश जोशी पाहायला मिळतोय. जीत जोशी यांच्याकडून अल्पेश जोशी याला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. घर का पैसा घर में. इथे मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला एक धाव वापरून दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केलेला गेलाय आणि 2 धाव पूर्ण. थ्रो चांगला होता नक्कीच आपण पाहिला तर, मात्र 2 धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळते. 26 धावा, 26. लॉस फॉर द 4 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजय पाटील यांनी प्रभावित गोलंदाजी केलेली आहे स्पर्धेमध्ये. इथे मात्र कटर चेंडू ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र चेंडू निघून जातोय या कव्हर रिझन मधून सीमा पार. चौकार. धावसंख्या 30, 3 नॉट आपण बघतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय रमणीक स्पोर्ट्स विपक्ष नेंजल नॅन्सी इंटरबाजेस या दोन संघामध्ये. इथे मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न. फंबल पाहायला मिळते आपल्याला आणि परिणाम स्वरूप 1 रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती दर 32 धावा. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नेंजल नॅन्सी इंटरबाजेस हा संघ. यानंतर पाटील वॉरियर्स आणि SB पाटील अँड कंपनी या दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना पाटील वॉरियर्स विपक्ष SB पाटील अँड कंपनी या दोन संघामध्ये पाहायला मिळेल.
तर जी आमची लहान मुले आहेत त्यांना विनंती असेल की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. करण माले येतोय गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 4थं षटक आता मध्ये सुरू झालेलं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र सक्सेसफुल होत नाही. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 32 धावा. 32 आपण पाहतोय. करण माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल. पुन्हा एकदा फलंदाज मुनीत जोशी. इथे मात्र फोर्स केला चेंडूला, शतक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचतोय. झेल ड्रॉप, जीवदान मिळतं फलंदाजाला आणि परिणाम स्वरूपात जीवदानाचा फायदा उचलून एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. संधी होती मात्र संधीचं सोनं तिथे करता आलेलं नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. 33 धावा, डबल 3. इथे मात्र पुल केलेल्या चेंडूला फुल, मात्र इथे आपण पाहतोय मौका भी दिया और छक्का भी दिया. पारितोषिक जे नक्कीच जाहीर केलं होतं ते पारितोषिक अल्पेश जोशी यांनी पटकावलेलं आहे. जीत आपण आपलं पारितोषिक जमा करायचं आहे. आता यापुढे पारितोषिक आले नाही तर पुकारलं जाणार नाही. अगोदर जमा करायचं, त्यानंतर पुकारलं जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, यावेळी मात्र मिस टाइम. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि सुरेख झेल. पूर्णपणे राग व्यक्त करताना आपण पाहतोय करण माली. स्कोरवर पाहायला मिळते ती 39-39. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. निम्मा संघ खेळाडू कक्षाच्या आश्रयाला परतलेला आहे. टॉस साठी रिपोर्ट करायचं SB पाटील आणि कंपनी संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच पाटील वॉरियर विपक्ष SB पाटील आणि कंपनी या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या षटकांमधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. करण माली ज्याने अतिशय सुरेख झेल तिथे पकडला होता, स्वतःच्या गोलंदाजीवर कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाजाला बाद केलं होतं. आणि आता मध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये भावेश पाटील.
इथे ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जॉन्टी तिथे सज्ज आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 40 वर. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. धावसंख्या 40. 4 नॉट. शेवटचं षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. करण माले यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलेली. एक षटकाराचा अपवाद वगैरे तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. फटक्यामध्ये वजन. धाव मिळतील पूर्ण अर्धा डझन. केला जाईल. दीपकजी भुरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सगळे धीरज बाबू पाटील माजी सरपंच ओली टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. टॉस कॉइन देखील आपण पाहू शकता. एका बाजूला ग्रामस्थ मंडळ ओली तर दुसऱ्या बाजूला ओली प्रीमियर लीग. ओली प्रीमियर लीग मात्र ग्रामस्थ मंडळ ओली आलेलं आहे. तर टॉस जिंकले SB पाटील आणि कंपनी संघाच्या संघाने का नाही. टॉस आपण जिंकला निर्णय काय असेल. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. आपण नक्कीच सुशांत सर्व सामने जिंकलेत. चांगला परफॉर्मन्स तुमच्या संघाचा पाहायला मिळाला. ओली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आतापर्यंत कशा प्रकारे आपण एन्जॉय केलेला आहे. एन्जॉय तू खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि 3 सामने जिंकल्यात तर आम्ही एकदम फ्रीली खेळूया सामना. नक्कीच आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही मी. टॉस बॉक्समध्ये न्यूज असे SB पाटील आणि कंपनी संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. मनोहरजी पाटील आणि नंदलालजी जोशी यांचे ते आगमन झालेले आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यापारी जाऊया. आपल्या देखील ओली प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण सामना पाहतोय रमणिक स्पोर्ट्स विपक्ष नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. आव्हान ठेवले गेले ते 47 धावांचं आणि 47 आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज विकास जोशी सज्ज होतोय. प्रवीण जोशी आणि देविदास पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे.
पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा, अर्थात सेकंड इनिंग सुरू होण्याचा इशारा पंचांकडून आलेला आहे. 47 धावांचं आव्हान आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून पहिलाच चेंडू आणि चेंडू निघून जातोय या सीमा पार चौकार. पहिल्याच चेंडू पहिला दमदार चौकार फलंदाज प्रवीण जोशीच्या बॅटमधून. पहिल्याच चेंडूवर मारला होता विकास जोशी आणि विकास जोशीच्या चेंडूवर प्रवीण जोशी देखील चौकारानं आपला अकाउंट ओपन करताना. इटका जवाब पत्तरशे, टीट फॉर टॅट असं चित्र पाहायला मिळतंय. जशाच तसे ठोसन ठोसा. इथे मात्र सुरेख फटका, चेंडूला भिरकावून दिलेल्या सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून भिंगरी शॉट, षटकार. पहिल्या इनिंग मध्ये देखील चौकारानंतर षटकार विकास जोशी यांनी देखील पेश केला होता आणि नक्कीच आपण पाहतोय इथे देखील प्रवीण जोशी षटकार पेश करताना. 10 का दम पहिल्या इनिंग मध्ये विकास जोशी यांनी प्रवीण जोशी विरुद्ध दाखवला होता आणि सेकंड इनिंग मध्ये प्रवीण जोशी विकास जोशी विरुद्ध देखील 10 का दम दाखवताना. जशात तसे उत्तर आपण पाहतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा, 47 लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. इथे कव्हरेज मध्ये चांगले क्षेत्ररक्षण मात्र एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पोहोचली ती 11 वर. आपण सामना पाहतोय एंजल आणि नॅन्सी इंटरबजेस विपक्ष रमनिक स्पोर्ट्स या दोन संघामध्ये आणि दोन्ही संघासाठी हा सामना करूया मरो आहे, जिंकणं जरूर आहे. दोन्ही संघांनी या 3 पैकी एक विजय संपादन केलेला आहे. इथे समोर वेसेफ मध्ये चेंडू जातोय, खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र फक्त एकच धाव्यावर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. धावसंख्या 12 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण केले जाते. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये सुजल भोईर आपण पाहतोय. दीपांशु आणि सचिन हे दोन कॅमेरामॅन आपण पाहतोय. यावेळी फुलटा चेंडू आहे, घुमावलेल्या चेंडूला चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिजन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. जी प्रवीण जोशीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय, ते जोशीची जोशीली फलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 16 धावा. इथे ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये शॉर्ट मिडविकेट रिझर्व मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. इथे धावचीची संधी देखील गमावली जाते. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केले आहेत, मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद.
हे दोन संघ नक्कीच आपण बघतोय, रमनिक स्पोर्ट्स आणि नेंजल नॅन्सिन डब्बाचे दोन्ही संघांना सोड संधी आहे. कुठल्याही संघाने नक्कीच या चषकावर नाव कोरलं तर नंदलाल जोशी साहेबांकडून त्या संघासाठी जंगी पार्टी असणार आहे. नक्कीच नंदलाल जोशी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. व्यापीटायझरून त्यांनी आव्हान केलेलं आहे. यापैकी कुठल्याही संघाने जर या चषकावर नाव कोरलं तर त्यांच्यासाठी जंगी पार्टीचं आयोजन नंदलाल जोशी साहेबांकडून केलं जाईल. नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस आणि रमनिक स्पोर्ट्स या दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. एक एक विजय या दोन्ही संघांनी संपादन केलेला आहे. म्हणजे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असेल. दुसरा विजय या ओली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये जर नोंदवायचा असेल तर यानंतरचे सर्वचे सर्व सामने जिंकावे लागतील. गोलंदाज विराज म्हात्रे नक्कीच वेळेसंदर्भात पहिली वॉर्निंग पंच संदीप पाटील सरांकडून दिली जाते. जास्त वेळ खर्च करता येणार नाही. इथे या चांगला चेंडू फलंदाज बाद. आकडा नक्कीच विराट कोहलीचा आपल्याला पाहायला मिळाला होता. विराट कोहली ज्याने आरसीबी संघाला एखादी सामना जिंकून दिला होता आणि IPLच्या इतिहासामध्ये या डेव्हिड वॉर्नरच्या नंतर सर्वाधिक 50s मारण्याचा विक्रम देखील विराट कोहलीच्या नावे आता मात्र पाहायला मिळतोय. 56 अर्धशतके, 65 अर्धशतके ठोकण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावे आणि शिखर धवनच्या नावे 51 अर्धशतके आहेत. इथे मात्र ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षित तिथे सज्ज आहे मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. 1 2 का 4 चौकार. अ, 47 या लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवाय त्याप्रमाणे या पाठलाग रमनिक स्पोर्ट्स संघाकडून केला जातोय. करण च्या बॅटमधून 4 रन. करण माली ज्यांनी आपल्या खेळीची सुरुवात या चौकाराने केलेली आहे. विराज मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा सामनागर फलंदाज करण माली. हुक करण्याचा प्रयत्न, मिस्की हुक फटका, शतरक्षक चेंडू खाली आणि करण मालीची इथे मात्र संपुष्टात येते खेळी. निराश आपल्या खेळीवर आपण पाहतोय, आपल्या फटक्यावर करण माली. दिवस आहे. वेळेच्या संदर्भात सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. काल 10:36 पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि आज 10:25 पहिला चेंडू टाकला गेलेला आहे. न्यू बॅटर अजय पाटील, सामनेकरील विराज म्हात्रे याचा.
इथे मात्र खराब दिशा डाऊन द लेग स्टंप पंच संदीप पाटील सरांच्या हात संबंधात धाव मिळते वारचीरपणे अव्वंतर आणि अव्वंतर धावेने रमणीक स्पोर्ट्स संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 23 वर 23. आव्हान 47 धावांचं आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. ट्रिपल्स वाहिनीवर देखील ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. पुन्हा एकदा फायनल एक रिझनकडे चेंडू यावेळी मात्र पाहायला मिळतो या तालमेलची कमी या मिसकम्युनिकेशन दोन्ही बॅटरमध्ये या पाहायला मिळतं आणि परिणामस्वरूप आपण पाहतो पंच काय निर्णय दिले आणि पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये पाठवायचा आहे. त्वरित आपण पाहतो अजय पाटील हा बाद होऊन पॅलमध्ये परतताना. न्यू बॅटर आविष्कार माली येतोय. काल आविष्कार माली यांनी देखील टोलीजंग फटकेबाजी केली होती. अतिशय उत्कृष्ट हार्ड हिटर फलंदाज आहे. उस्मान पटेल या नावाने या ओली गावामध्ये त्याला ओळखलं जाते. सामनाकडे फलंदाज जॉन्टी जोशी, नॉस्ट्रेलियाला आविष्कार माली. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा विराज म्हात्रे सज्ज होताना. आव्हान 47 धावांचं आहे. आतापर्यंत धावफलकावर 24 धावा पाहायला मिळत आहेत. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील आणि यस फलंदाज बाद. 5 चुपाने जॉन्टी जोशी हा बाद होताना. जितेश पाटील आता मात्र मैदानामध्ये आलेलं आहे. 47 धावांचं लक्ष आहे आणि 47 लक्षाचा पाठलाग करताना धावसंख्या चांगली पाहायला मिळते. मात्र विकेट जास्त गमावले तर रमणीक स्पोर्ट्स या संघाने 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. येणाऱ्या फलंदाजामध्ये बोम बोम सूरज स्थले याचा येणं देखील बाकी आहे. आविष्कार माली आणि जितेश पाटील जोडी मैदानामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर रमणीक स्पोर्ट्स संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 24 धावा आणि इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेले आहेत. ज्यामध्ये आपण बघितलं तर 3 वैयक्तिक यश, एक सांघिक यश रनआउटच्या रूपाने, एक हिट विकेटच्या रूपाने फलंदाज बाद होताना या स्पर्धेमधील दुसरा फलंदाज हिट विकेट होताना आपल्याला पाहायला मिळाला होता. यानंतर आपण सामना पाहणार आहोत पॉइंट टेबलमध्ये टॉपवर असणारा पाटील वॉरियर्स विपक्ष SB पाटील अँड कंपनी, त्यानंतर समेरा 11 विपक्ष निंजल नॅन्सी एंटरप्राइजेस, त्यानंतर वेद 11 विपक्ष SB पाटील अँड कंपनी, त्यानंतर रमणीक स्पोर्ट्स संघाला पुन्हा एकदा आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत समेरा 11 या संघाशी लढत देताना आणि त्यानंतर
लीग स्टेजमधील शेवटचा सामना पाटील वॉरियर्स विपक्ष वेद 11. मोनित जोशी होतो या बॉलिंग ट्रॅकवर. त्याला सामना फलंदाज आविष्कार माली. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. आता मध्ये 12 चेंडूमध्ये 24 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे रमणिक स्पोर्ट्स संघाला विजयासाठी. प्लॅन मेस चांगला चेंडू कटर ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या मोनित जोशी. चांगली सुरुवात निर्धाव चेंडूने केलेली आहे. पूर्णपणे बीट चकित केलं होतं फलंदाज आविष्कार माली याला. गतीमध्ये परिवर्तन इथे आपण पाहतोय. या बॅकहँड डिलिव्हरी देखील पाहायला मिळाली होती. एक धाव पूर्ण दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. थोड तेवढा चांगला नाही. डायरेक्ट थ्रोची आवश्यकता होती खरं तर तिथे मात्र ते चित्र पाहायला मिळालं नाही आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाज आविष्कार माले यांनी पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 26. 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 26 धाव आपल्याला झलकले गेले आहेत. इथून 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोनित जोशी तिसरे षटक हाताळतोय तर सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा आविष्कार माली. इथे मात्र चांगला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आपल्याकडे 26 धावा 26. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आहे. जो संघ सामना जिंकेल तो दुसरा विजय 4 सामन्यापैकी नोंदवेल. कारण या अगोदर 3 सामने या दोन्ही संघाने खेळलेले आहेत. 1 विजय 2 पराभव असं चित्र या दोन्ही संघांचं पॉईंट टेबल मध्ये पाहायला मिळतंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे एक चिक्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेगपास इशारा पंच आतिश पाटील सरांच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर. धावसंख्या 27 27 आणि इथून 20 धावांची अजून आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजून बुम सुरज दिले डगआउट मध्ये पाहायला मिळत आहे. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. फ्लेअर मेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. मोनित जोशीचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी हाताळली आहे. व्हेरिएशन पाहायला मिळते. विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू अगदी नक्कीच तोलून मापून हाताळताना गोलंदाज मोनित जोशी आपण पाहतोय. अगदी अक्कल हुशारीने आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केला. डोक्याचा वापर त्याने केलेला आहे. मोनित जोशी राटा मोर द स्टंप. पुन्हा एकदा आपले अनमेस. हा चेंडू देखील निर्धाव आणि षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या रमणिक स्पोर्ट्स संघाची पाहायला मिळते. ती धावपल्ली करत 27 धावा आणि आता मध्ये शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. छत्रशीन सजवायचं आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. नक्कीच वेळे संदर्भात देखील पंच सूचित करत आहेत. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. कालच्या सामन्यामध्ये नक्कीच जतीन पाटील या गोलंदाजाने तब्बल 27 धावा खर्च केले होते आणि तोच गोलंदाज त्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो. मात्र तो दिवस वेगळा होता. हा दिवस वेगळा आहे. तो सामना वेगळा होता. हा सामना वेगळा आहे. या अगोदर ओली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देखील जतीन पाटील राहिलेला आहे. एका सामन्याने नक्कीच कुठल्याही खेळाडूची
तुलना आपण लावू शकत नाही. तर गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ आपण खर्च करत आहात. सहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. जतीन पाटील आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर सामना करेल फलंदाज आविष्कार माली. 6 चेंडू 20 धावा हे समीकरण. गोलंदाज जतीन पाटील आपण बघतोय व्यापीठाच्या टोकाकडून वलताना सामना करेल फलंदाज आविष्कार माली. इथे जोरदार अपील पंच संमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. मिसफील्ड पाहायला मिळते. ओव्हरथ्रो झालेला आहे. आणखीन धावा मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज आविष्कार माली हा बाद होता. बदलते 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. दीपेश पाटील यांच्याकडून जतीन पाटील यांनी हा सामना जिंकून दिला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जतीन पाटीलसाठी हे सोनं संधी आहे. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. जतीन पाटील सामनागर फलंदाज जितेश पाटील. प्लॅन मेस अतिशय चांगला चेंडू आणि सुरज तले यांनी जर 3 षटकार खेचले तर अरविंदजी भोईर यांच्याकडून 2500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 3 षटकारांसाठी नक्कीच हे पारितोषिक असणार आहे. 18 धावांची आवश्यकता आणि 3 षटकारांनी नक्कीच हे लक्ष साध्य देखील होऊ शकेल. इथे समोर खेळलेल्या चेंडूला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. सुरज तले याला सुवर्ण संधी आहे. सुरज तले यांनी 3 षटकार खेचले तर अरविंदजी भोईर यांच्याकडून 2500 रुपयाचं पारितोषिक सुरज तलेला दिलं जाईल. तर जतीन पाटील यांनी हा सामना जर जिंकून दिला दीपेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जतीन पाटील साठी देखील दिलं जाईल. कृपया वारंवार इथे या वेल घेतला जातोय. तीन चेंडू आणि 3 चेंडू मध्ये इथून 17 धावांची आवश्यकता आहे. 17 पावे कुठल्या संघाला असेल खतरा. इथे मात्र सुरज तलेच्या बॅट मधून हा पहिला ब्लास्ट. बूम बूम सुरज तले. बूम बूम षटकार. दिलं जाईल. एक षटकार तर आलेला आहे. दोन चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सूरज थले जोपर्यंत खेळपटवर आहे तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत असणार आहेत रमणिक स्पोर्ट्स या संघाच्या. जतीन पाटील याला वापसी करावी लागेल. जतीन पाटील देखील वापसी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.
2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. इथे मात्र एक क्लोज क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय दबाव वाढवण्यासाठी आपण बघतोय. स्विंग अँड मिस. मी मगाशीच म्हटलं होतं की जतीन पाटील देखील वापसी करण्याचा प्रयत्न करेल. या स्पर्धेमध्ये नक्कीच तो देखील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिलेला आहे हे देखील विसरून चालणार नाही. कालचा दिवस कदाचित त्याचा नव्हता. 27 धावून त्याने खर्च केला होता. मात्र प्रत्येक दिवस नक्कीच काहीतरी वेगळं सांगून जातोय. आणि हा सामना अखेर जिंकलेला येतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या नेंजल नॅन्सी इंडिया सांगणारे अभिनंदन नेंजल नॅन्सी इंडिया अँड हार्ड लक रमनिक स्पोर्ट्स. तर मॅन ऑफ द मॅच कडे बनवूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच विराज म्हात्रे ठरला या सामन्यात सामनावीर. 6 धावा खर्च करून 3 विकेट. विराटचं विराट प्रदर्शन पाहायला मिळालं आणि तोच ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच